देवाची जागा, जिथे शांती आणि विश्वासाची अपेक्षा असते तिथेच जर रक्ताचं साम्राज्य पसरलं तर? ही गोष्ट आहे एका अशा गावातल्या मशिदीची जिथे इमामाची पत्नी आणि 2 लहान मुली राहून लोकांना शिकवत होत्या. पण एक दिवस दुपारी शांत वेळी 2 मारेकरी त्या पवित्र जागेत घुसले. त्यांनी एका गर्भवती आईला आणि तिच्या निष्पाप 2 आणि 5 वर्षांच्या मुलींना अतिशय क्रूरपणे संपवले. या घटनेने पूर्ण गाव हादरलं. पोलिसांना वाटलं हा कोणाचा तरी वैयक्तिक दुश्मनीचा बदला आहे. संशय तर थेट पीडितेच्या नवऱ्यावरच आला. पण जेव्हा CCTV फुटेजची बारीक तपासणी झाली तेव्हा मारेकऱ्यांचा चेहरा पाहून फक्त गावकरीच नाही तर पोलिसही अवाक झाले. ज्यांच्या हातात खेळणी असायची त्यांच्या हातात हत्यारं कशी आली आणि हा क्रूरपणा करण्याची त्यांची ती कारणं काय होती? ही सत्यकथा तुम्हाला विचार करायला लावेल की लहान मुलांना आपण शिकवतोय तरी काय. मुख्य स्क्रिप्ट. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यापासून 35 किलोमीटर दूर असलेलं गांगनोली नावाचं एक शांत गाव. या गावात एक मोठी मशीद होती आणि मशिदीच्या वरच्या मजल्यावर एक छोटीशी खोली, ज्याला हुजरा म्हणतात, तिथे मुफ्ती इब्राहिम साहेब त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते. इब्राहिम साहेब मशिदीचे मौलवी होते. त्यांच्यासोबत त्यांची 30 वर्षांची पत्नी इशराना आणि 2 लहान मुली 5 वर्षांची सुफिया आणि 2 वर्षांची सुमय्या राहत होत्या. इशराना आणखी एका बाळाला जन्म देणार होती. ती 5 महिन्यांची गर्भवती होती. इशराना रोज दुपारी गावातल्या लहान मुलांना कुराण आणि इस्लामचे धडे देत असे. गावकरी तिला खूप मान देत असत. पण याच गावात 2 किशोरवयीन मुलं होती ज्यांना इब्राहिम साहेब आणि इशराना यांच्याबद्दल खूप राग होता. एक 16 वर्षांचा आणि दुसरा 14 वर्षांचा, दोघेही सरकारी शाळेत शिकणारे. ते दोघे मशिदीत शिकायला येत असत, पण त्यांचं अभ्यासात लक्ष नसायचं. 10 ऑक्टोबर 2025 रोजी इशराना यांनी त्या दोन्ही मुलांना अभ्यासात लक्ष नसल्यामुळे आणि कुराणातील पाठ व्यवस्थित न वाचल्यामुळे जोरदार रागवले आणि मारलेही सुद्धा. हा मार त्या दोघांच्या मनाला इतका लागला की त्यांनी सोडाची भावना मनात ठेवली. त्यांनी ठरवलं की आता मौलवी आणि त्यांची बायको दोघांनाही सोडायचं नाही. दुसऱ्याच दिवशी 11 ऑक्टोबरला मौलवी साहेब इब्राहिम हे देवबंद येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. ही गोष्ट मुलांना माहीत होती, त्यामुळे त्यांना बदला घेण्यासाठी योग्य संधी मिळाली. त्यांना वाटलं आता मशिदीत फक्त इशराना आणि मुलीच असतील. दुपारी जवळपास 11:45 दोन्ही मुले मशिदीत शिरली. त्यांना माहीत होतं की मशिदीत बांधकाम साहित्य ठेवलेल्या ठिकाणी विसोली नावाचे हत्यार मिळते, जे एका बाजूने हातोडीसारखे आणि दुसऱ्या बाजूने धारदार असते. त्यांनी ती विसोली घेतली आणि स्वयंपाकघरात ठेवलेला चाकू घेतला. पहिला 16 वर्षांचा मुलगा वरच्या मजल्यावरील खोलीत गेला, जिथे इशराना मुलांना शिकवत होती. इशराना त्यांना पाहून सहजपणे काहीतरी बोलणार होती, पण त्याआधीच क्रूरतेची सीमा ओलांडली गेली. 16 वर्षांच्या मुलाने विसोलीने इशरानाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर एका पाठोपाठ एक जोरदार घाव घातले. ती खाली कोसळली. तिला प्रतिकार करण्याची किंवा मदतीसाठी ओरडण्याचीही संधी मिळाली नाही. त्याच क्षणी दुसऱ्या 14 वर्षांच्या मुलाने आपल्या हातातील चाकूने तिच्या नेवर वार केले. इशराना तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडली. 5 वर्षांची सुफिया आणि 2 वर्षांची सुमय्या या 2 चिमुकल्या मुलींनी आपल्या आईवर झालेला हा भयंकर हल्ला पाहिला. त्या घाबरून किंचाळणार होत्या, पण त्यांना ओरडायलाही वेळ मिळाला नाही. सुफिया ओरडणार इतक्यात त्या क्रूर मुलांनी विसोलीने त्या दोन्ही चिमुकल्यांच्या डोक्यावर एका पाठोपाठ एक घाव घातले. 2 वर्षांची सुमय्या आणि 5 वर्षांची सुफिया दोघांचाही जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर त्यांनी पुरावा मिटवण्याचा प्रयत्न केला. 16 वर्षांच्या मुलाला CCTV कॅमेऱ्यांबद्दल माहीत होते. त्यांनी DVR ठेवलेल्या खोलीत जाऊन CCTVचा वीज पुरवठा बंद केला, जेणेकरून खुनाचा व्हिडिओ रेकॉर्ड होऊ नये. त्यानंतर त्यांनी विसोली जिन्याच्या खाली आणि चाकू छतावर फेकून दिला आणि तिथून पळून गेले. त्यांना वाटलं कोणी आपल्याला पाहिलं नाही, पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांनी DVR बंद करण्याआधीचे आणि त्यानंतरचे फुटेज पोलिसांना उपयोगी पडतील. दुपारी 2:30 वाजता सुमाराना गावातल्या 6 लहान मुली इशराना यांच्याकडे शिकायला आल्या. दरवाजा बंद होता, म्हणून त्या दुसऱ्या रस्त्याने छतावरून आत गेल्या. खोलीत गेल्यावर त्यांना जो देखावा दिसला त्याने त्या मुलींचा थरकाप उडवला. सगळीकडे रक्त सांडलेलं होतं. इशराना आणि दोन्ही मुली रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्या होत्या. त्या घाबरून खाली धावल्या आणि खून खून म्हणून ओरडायला लागल्या. गावात हाहाकार माजला. काही वेळात पोलिसांना माहिती मिळाली आणि वरिष्ठ अधिकारी SWAT टीमसह घटनास्थळी दाखल झाले. पण गावकरी खूप संतापले होते. त्यांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं की पोलीस या प्रकरणात काहीतरी गडबड करतील. त्या दरम्यान एका व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आणि मुफ्ती इब्राहिमवरच खुनाचा संशय व्यक्त केला. तक्रारीत म्हटले होते
की मौलवी साहेबांनीच खून करवून घेतला आणि स्वतः देवबंदला जाऊन ॲलिबी तयार केली. पोलिसांसाठी हे एक मोठं आव्हान होतं. एका बाजूला मौलवी साहेबांची पत्नी आणि मुली मारल्या गेल्या आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरच खुनाचा आरोप होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास सुरू केला. मौलवी साहेबांची CDR म्हणजेच कॉल डेटा रेकॉर्ड तपासली तर ते सकाळी 8:25 गाव सोडून देवबंदच्या दिशेने गेले होते हे सिद्ध झालं. तपासाची दिशा बदलली आणि पोलिसांनी CCTV फुटेजवर लक्ष केंद्रित केलं. खुनाच्या वेळी जरी फुटेज बंद होतं तरी त्याआधी आणि नंतरची हालचाल तपासली गेली. याच फुटेजमध्ये 2 संशयित मुले मशिदीत जाताना आणि बाहेर पडताना दिसले. पोलिसांनी त्या 16 वर्षांच्या मुलाला ताब्यात घेऊन विचारपूस केली. सुरुवातीला त्याने "मी सहज गेलो होतो" असं सांगितलं, पण पोलिसांनी खाकी दाखवताच त्याने सगळं खरं सांगितलं. सुडापोटी त्यांनी हे कृत्य केलं होतं आणि त्यात त्याचा 14 वर्षांचा मित्रही सामील होता. त्यांनी खून कसा केला, हत्यारं कुठे लपवली, CCTV कसा बंद केला याची कबुली दिली. जेव्हा ही धक्कादायक माहिती गावकऱ्यांसमोर आली तेव्हा त्यांचा विश्वासच बसत नव्हता की ज्या लहान मुलांना मायेने शिकवलं त्यांनीच इतका भयंकर गुन्हा केला. फक्त अभ्यासासाठी रागावल्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी एका कुटुंबाला संपवलं होतं. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतलं. जर त्या मशिदीत CCTV कॅमेरे नसते तर कदाचित निष्पाप मौलवी इब्राहिम यांना या खुनाच्या आरोपाखाली अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागली असती. हा गुन्हा सिद्ध करतो की सोडाची भावना किती लहान आणि क्षुल्लक कारणांमुळेही क्रूर रूप घेऊ शकते आणि लहान मुलांच्या मनात ही राग किती खोलवर बसू शकतो.